बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। फरार 3 आरोपी त्यांच्यापैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। हत्येच्या 25 दिवसांनंतर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काय नेमके अपडेट्स आहेत? खरतर सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी मानला जातो आणि यालाच ताब्यात घेतल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे। सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक संशयित आरोपी ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी ज्या व्यक्तीनं लोकेशन दिलं त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। एकूण आता 3 जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। खरतर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे, त्यालाही अटक करा अशी मागणी करण्यात येत होती आणि त्यानुसार आता पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक पोलिसांनी जे आहे ते त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। एकूण 2 आरोपी जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत खून प्रकरणातील आणि एक संशयित आहे। त्याचबरोबर एक आरोपी अजूनही फरार आहे। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये 2 आरोपी आणि त्यात महत्वाचं म्हणजे सुदर्शन घुले याला आता ताब्यात घेतलं असल्यामुळे पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे आता लागणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा उलगडा लवकर होईल अशी शक्यता आहे। पोलीस आता त्यांना ताब्यात घेतलं असं म्हणत असले तरी या ठिकाणी घेऊन कधी येतात आणि कोर्टासमोर हजर करतात का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।